आजचा क्षण, आजची जाणीव. आज काही बदलायचं नाही. आज फक्त जाणीव ठेवायची. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. आणि लक्षात ठेवा, तुम्ही अजून जिवंत आहात म्हणजे प्रवास संपलेला नाही. आयुष्यात जे घडलं ते बदलता येत नाही, पण ते कसं पाहायचं हे मात्र आपल्या हातात आहे. नियती आणि प्रारब्ध यांचा भार तेव्हाच जड होतो जेव्हा आपण त्यांच्याशी लढायला लागतो. आज लढायचं नाही, आज स्वीकारायचं आहे. माणूस जे पेरतो तेच उगवतं, हा दोष नाही, हा नियम आहे. नियम समजला की राग कमी होतो. राग कमी झाला की मन शांत होता. आज कुणावर बोट दाखवायचं नाही. आज स्वतःकडे पाहायचं आहे. दोष शोधण्यासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी. तुम्हाला झालेल्या वेदना तुम्हाला कठोर बनवण्यासाठी नव्हत्या, तर संवेदनशील बनवण्यासाठी होत्या. जर आज तुमचा काळीज थोडं नरम झालं असेल, तर समजा तुम्ही हरलेले नाही, तुम्ही समजूतदार झालात. सद्गुरू काही बदलत नाहीत, ते फक्त आठवण करून देतात. तू एकटा नाहीस. ही आठवण पुरेशी असते पुन्हा उभं राहण्यासाठी. आज ठरवा, माशी होऊन जखमा कुरतडायच्या नाहीत, मलम व्हायचं आहे. आधी स्वतःसाठी, मग इतरांसाठी. आजचा दिवस परिपूर्ण असण्याची गरज नाही. तो खरा असला तरी पुरेसा आहे. शेवटचा श्वास घ्या, हळूच सोडा आणि मनात म्हणा, जे आहे ते स्वीकारतो, जे नाही त्याचा हट्ट सोडतो आणि आज शांत राहतो.